सौ सरला राजू बुचडे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श आरोग्य संजीवनी पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। इचलकरंजी येथील सौ सरला राजू बुचडे यांना आदर्श आरोग्य संजीवनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी आपले वजन 86 किलो होते। व्यायामाने ते निम्म्याहून कमी झाले आहे। यामुळे व्यायामाची आवड निर्माण झाली। गेली 11 वर्ष सातत्याने व्यायाम प्रशिक्षण व व्यायामाचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। अशा महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श आरोग्य संजीवनी पुरस्कार जाहीर केल्याबद्दल निवडपत्र मिळाल्यानंतर बोलताना सौ सरला बुचडे यांनी सांगितले की व्यावसायिक असतानाही आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व वाढत गेले। पती राजू बुचडे यांनी साथ दिली। पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद, राजू बुचडे उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ सरला बुचडे यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे, सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? सरला राजू बुचडे। त्यात आपल्या कामाची आमचा टेक्स्टाईलचा बिझनेस आहे आणि प्लस मी फराळाचं पण ऑर्डर्स घेऊन आम्ही करतो। दिवाळीच्या सीझनमध्ये आमचा भरपूर मोठ्या प्रमाणात बिझनेस तो चालतो आणि आमचा स्टॉल पण भरपूर मोठा असतो आणि त्याला भरपूर रिस्पॉन्स चांगला मिळतो। प्लस आम्ही माझं घरगुती बिर्याणीचे पण ऑर्डर्स मी घेते। हे सगळं करत असताना मला ह्यासाठी बिझनेससाठी माझ्या मिस्टरांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे मला। आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की महिलांनी स्वतः पण सुदृढ राहिलं पाहिजे, त्यासाठी व्यायाम केला पाहिजे। कारण की तुम्हाला सगळं करायचं असेल तर तुम्ही आधी फिट पाहिजे, सुदृढ पाहिजे। आणि एक महिला जर घरातली महिला जर सुदृढ असेल तर ती स्वतः सगळ्या कुटुंबाला सुदृढ ठेवू शकते। स्वतः ती फिट असेल तरच सगळ्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेऊ शकते। स्वतः महिला निरोगी असेल तर सगळं तुझं कुटुंब निरोगी राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही भलेही सगळं काम करत असाल घरातलं धुणं भांडी वगैरे, तर हा व्यायाम नाही आहे। तुम्ही थोडाफार स्वतःसाठी एक अर्धा पाऊण तास तर सगळ्या महिलांनी थोडाफार तरी व्यायामासाठी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे। आपण सगळ्यांसाठी घरच्यांसाठी सगळं करतो पण आपल्यासाठी 1 मिनिट वेळ नाही, मला हे नाही, मला ते नाही, वेळच नाही, हे कारण म्हणजे मला तर पटत नाही। कारण की का आपण सगळ्यांच्यासाठी घरातल्यांच्यासाठी सगळं करतो, सगळ्यांच्या आवडीचं आपण करतो, सगळ्यांना करून घालतो, पण आपल्या डाएटसाठी आपल्याकडे वेळ आहे का? नाही। आपण आधी सगळं हेल्दी खाल्लं पाहिजे, मग आपण सुदृढ राहणार, मग आपलं कुटुंब पण सुदृढ राहणार आणि मग तुम्ही तेवढे कामाला तुमची एनर्जी पण जास्त लागणार आणि तुमचा बिझनेस पण छान होणार असं मला तर वाटतं। आणि सगळ्या महिलांनी असं म्हणजे थोडा तरी स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे असं मला वाटतं। कारण की माझं वेट 10 वर्षापूर्वी 86 किलो होतं। त्यावेळेला काय त्रास झालाय ते मला माहिती आहे, गुडघेदुखी, कंबरदुखी। त्यातून माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला। जिमसाठी मी गेले जिमला, मी जवळजवळ 26 किलो वेट लॉस केलं आणि आता मी आहे 43 म्हणजे 44 वर्षात मी पदार्पण करणार आहे। पण मला असं वाटतंय की मी व्यायामामुळे एवढी फिट आहे आणि माझा सगळा बिझनेस सांभाळून मी माझ्या सगळे छंद पण जोपासते। मी डान्स क्लास असू दे, बाहेरची ऍक्टिव्हिटी असू दे, जिम असू दे, सगळं मी माझा कलागुण सगळं जोपासते। ह्याचा सगळं श्रेय माझ्या मिस्टरांना राजू बुचडे यांना जाते। कारण की मी बघितलंय खूप महिलांना आपले कलागुण जोपासता येत नाही, कितीही मनात इच्छा असून त्यांना बाहेर पडता येत नाहीये। अजून पण आपण म्हणतोय अजून जग किती पुढे चालले, पण माझ्या दृष्टीने अजून एवढं पुढे गेलेलं नाही असं मला वाटतं। कारण की कित्येक महिला अशा आहेत की त्यांना वाटत असते की आपण बाहेर पडावं, आपल्या कलागुणांना वाव मिळावा, पण त्यांना तसं होत नाही। पण मी स्वतःला नशीबवान समजते कारण की माझा नवरा माझ्याशी खंबीरपणे पाठीशी आहे।
असं वाटतंय तुम्हाला मॅडम का तुम्ही व्यायाम तेन करून तुमचं वय कमी झालंय आणि मी दिसायला देखणी तर झालीये पण माझं वयही कमी झालंय असं तुम्हाला कुठे अनुभवते? चार लेडीजात बसल्यावर उठल्यावर फिरल्यावर असं म्हणता येणार नाही, कारण की हे मी फिट आहे हे अभिमानानं सांगू शकते. कारण की मी सकाळी 4:30ला उठते, 10ला झोपते, पण 4:30 ते 10 हा जो आहे तो एनर्जी म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत एनर्जी लेवल हाय तीच राहते. का? व्यायामामुळं थकत नाही तुम्ही आणि तुम्हाला उत्साह वाढतो तुमचा. आणि बाहेरून म्हणजे समाजात वावरत असताना तशा कमेंट्स मिळतात की तुम्ही 4 मुलांची आई वाटत नाही, हे म्हणजे वाटत नाही तुमच्याकडे बघून की 44 वर्षाच्या तुम्ही आहात. ह्याचं सगळं श्रेय जाते हे व्यायामाला. आणि हे व्यायाम हा करावाच, देखणं दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी नाही. तुम्ही सुदृढ राहिलं पाहिजे तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांच्यासाठी. तुम्ही जर सुदृढ राहिला तर तुमचं कुटुंब सुदृढ राहणार. आज पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशनने आपली दखल घेतली आणि आपल्याला जो जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कार जाहीर केलेला आहे आदर्श महिला, त्याबद्दल आपण आपलं मत व्यक्त करा. हो, पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशननी माझ्या कामाची दखल घेऊन, माझ्या फिटनेसची दखल घेऊन मला जो पुरस्कार दिला त्याच्यासाठी तर मला खूप अभिमान पण वाटतोय. आणि प्लस मला असं वाटतं की माझी जबाबदारी अजून वाढली आहे, कारण की आणि तुमच्या माझ्याकडून अपेक्षा म्हणजे मला अजून देणं काहीतरी समाजाचं मी लागते, महिलांच्यासाठी लागते असं मला वाटते. आणि वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र यांची मी खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिला.